मी कुठलाही चुकीचा शब्द हा वापरलेला नाही. जो दलिंदर जो आहे हा कॅरेक्टर दर्शवणारा, लक्षण दर्शवणारा शब्द आहे. दरिद्री हा संस्कृत शब्दाचा बोली भाषेमध्ये रुळल्यानंतर दलिंदर हा त्याचा वाक्यात उपयोग आहे. मोदी आल्यापासून शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आणि अशा परिस्थितीवर संदर्भामध्ये मी काल त्यांचा तो उल्लेख केला. संस्कृत मधला मूळ शब्द हा जर भारतीय जनता पक्षाला खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत, हा जरा समजेल अशा भाषेत मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी करतो. कुठल्या प्रकारचं मत व्यक्त केलेलं नाही, परंतु मला वाटतं की मागच्या निवडणुकीच्या वेळेला काही चौकशा त्यांच्या मागे लावलेल्या होत्या. त्याच्या संदर्भामध्ये दबावाचं तंत्र वापरण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे. त्या तंत्र वापरल्यानंतर किंवा विधान परिषदेच्या माध्यमातून मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला त्यांना काही आश्वासन दिलं असेल तर मला वाटतं त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल असं समजतंय. माझ्याशी चर्चा जेव्हा होईल तेव्हा मी त्याच्यावर प्रत्यक्ष स्टेटमेंट देईन, त्याच्यावर प्रत्यक्ष मग मी बोलीन. दुसरी गोष्ट आहे की काल आम्ही जो निवडणुकीच्या संदर्भातला आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही संबंध 17 जागेच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे. 29 तारखेला परत आमची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये आमची नामक होती. भाजपच्या असलेल्या सर्व गोष्टी बघता आणि त्यांच्या महायुतीची संख्या बघता त्यांना संघर्ष करून उभं करून निवडणुकीला आम्ही समोर जायचं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. 1, 2, 3 ठिकाणी फक्त तिन्ही पक्षामध्ये उमेदवाराच्या बाबतीमधली मागणी आहे. तरी सुद्धा 29 तारखेला सविस्तरपणे चर्चा होऊन त्यामध्ये एकमताने उमेदवार आम्ही देऊ अशा प्रकारची आज चर्चा झाली आहे. ठीक नहीं ये आज महाविकास आघाड़ी की सभा आने वाले विधान परिषद के चुनाव को लेकर संपन्न हुई, जिसमें मेंबर ऑफ पार्लियामेंट सुप्रिया सुळे जी वहां पर मौजूद थे. एनसीपी शरद पवार गुट के शशिकांत जी शिंदे अर्थात वो भी उपस्थित थे और शिवसेना के जानिब से दानवे जी विधान परिषद के सदस्य, भूतपूर्व विरोधी पक्ष नेता, अनिल परब जी विधायक और यहाँ पर नार्वेकर जी, इनके साथ बड़ी घुल मिलकर और अच्छे माहौल में हमारी चर्चा संपन्न हुई. महाविकास आघाड़ी के जानिब से और उसी रिश्ते से हम ये चुनाव लड़ने जा रहे हैं. हमारी आज जो प्राइमरी डिस्कशन है, प्राथमिक चर्चा यहाँ संपन्न हुई. 2 दिन के भीतर हम अंतिम फैसला लेंगे. सर, आपने एकदम सरल भाषा में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में कहा कि लोगों को समझ में आया. नहीं, मैंने उनको लेकर कोई गाली गलौज की नहीं. उनको क्यों गाली लगती मुझे पता नहीं, मगर मैंने उनको जो दलिंदर नाम का शब्द जो बताया वो वास्तव में संस्कृत से दारिद्र्य जो शब्द है उससे बोली भाषा में उसका प्रयोग किया जाता है. संस्कृत शब्द इस्तेमाल करने का कारण ये था कि वो एक तरह से वो जब से बने हैं तब से किसानों की हालत, युवाओं की हालत, कुल मिलाकर देश की हालत दिन ब दिन जो है वो बहुत निपत्तर होते जा रही है. कृषि मूल्य, कृषि क्षेत्र जो कृषि उपज जो है उसको दाम नहीं, रोजगार नहीं, महिलाओं पर के अत्याचार बढ़े, पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं, डीजल जो है वो गायब है, गैस सिलेंडर जो है वो भी नहीं मिल रहा है और तमाम जो सारे जो मुद्दे हैं उसके चलते हुए वो बैड लक के तौर पर उस शब्द का मैंने इस्तेमाल किया. और नरेंद्र मोदी वास्तव में एक बैड लक के तौर पर भारत के पंतप्रधान बनने के बाद उनका कार्यकाल रहा है. मेरा संस्कृत शब्द उनके समझ में यदि नहीं आया तो नरेंद्र मोदी ये भारत को लगी हुई ये पनौती है, इसका मैं पुनरुच्चार करूंगा. शशिकांत शिंदे बोले कि ही असहमत आहे. सर, कल भारत में बकरी ईद मनाई जाएगी. हम देख रहे हैं कि इस साल काफी ज्यादा पोलिटिसाइज किया जा रहा है. घरों घरों से बकरियां निकाली जा रही है. बीजेपी के वर्कर पिग या फिर सुअर लेके उन देखो, ये अभी डीजल नहीं है, पेट्रोल पंप पे लंबी कतार लगी है. पेट्रोल के और सारे पेट्रोल उत्पादन के जो दाम है वो बढ़े हुए हैं. उसके साथ साथ देश की बेरोजगारी को लेकर तमाम किसानों की समस्या अभी अपने उरूज पे है. और ऐसे इसमें मूल मुद्दे जो है देश के,
उससे ध्यान भटकाने के लिए भारतीय जनता पार्टी ये घिनौना पोलराइजेशन की काम और कोशिश कर रही है। सीबीएसई के पेपर के बारे में भी सवाल, कोई कमी नहीं है पेट्रोल डीजल की, ऐसा सीएम फडणवीस कह रहे हैं, जमाखोरी की जाएगी। झूठ बोलने की भी हद होती है। तो पेट्रोल पंप में जो लोग कतार लगा के खड़े हैं, लंबी लाइन जो लगी है, ये क्या नाटक है? या लोग धूप में शौक से वहां धूप में जा रहे हैं? तो बताते समय जो एक व्यक्ति एक बहुत बड़े पद पे, उन्हें जिम्मेदारी के साथ बोलना चाहिए, और वो जिम्मेदारी के साथ उनका ना तो बर्ताव है, ना करनी है, ना कथनी है। और ऐसे इसमें हम जब टिप्पणी करते हैं वस्तु धरातल की जो जानकारी उसको लेकर, तो उस पर इतना ऐतराज करने की उनको कोई आवश्यकता नहीं। तो मराठी प्रश्न आहे, तुम्ही म्हणतात की विधान परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहेत, पण विदर्भातले तुमचे नगरसेवक सगळेच नगरसेवक पिकनिकला आहेत, सर्वच नगरसेवक गेलेले नाही, घोडेबाजार सुरू झालेला आहे। व्यक्तिवादांच्या विरोधात रोष आहे त्यांचा। नाही, ते आपली माहिती तपासून बघा, असं कुठलंही नाही। पिकनिकला आहेत, त्याचं काय करणार ते उमेद? मी आधी प्रश्नाचं उत्तर दिलंय। तर नितेश राणे म्हणतात की राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत आणि पाकिस्तान जे बोलतात ते भाषा राहुल गांधी बोलत असतात। पाकिस्तानला खुश करण्याचं काम राहुल गांधी करतात आणि तिकडून जी स्क्रिप्ट येते ते राहुल गांधी बोलतात। मध्यंतरी ते कुठे गायब होते माहित नाही, त्यांनी थोडं स्टूल बुल घेऊन त्याच्यावर उभं राहून बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे। मात्र एवढं सगळं बोलण्याच्या ऐवजी काय जी भाषणे सगळं करून तोंडाच्या वाफा गमवापेक्षा जो भारताला स्वयंनिर्भर करण्याकरता जो अजेंडा आहे मोदीजींना चालवल्याचा त्यांनी आग्रह धरावा। क्रूड ऑइल जे आहे हे कोणत्याच विदेशातून, कोणत्याच इस्लामिक देशातून आणि ख्रिश्चन देशातून येणार नाही, याची काय व्यवस्था प्रबंध करता येईल असं नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदींकडे त्यांनी तशा प्रकारचा आग्रह धरावा। जे वैद्यकीय क्षेत्रातले जे संशोधन आहेत, जे भारतीय नाहीत, त्याचे उपचार त्यांनी नाकारावे। असं जर त्यांनी केलं तर जास्ती चांगलं होईल। ज्येष्ठ मंत्री ते म्हणतात की खरं तर 2029च्या निवडणुकीमध्ये भाजप आपल्यासोबत काय करेल हे माहीत नाही, त्यामुळे स्वबळाची निवडणूक 2029ची लढावी अशा पद्धतीचा नारा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये दिलेला असल्याचं पाहिजे। खुलय हे भारतीय जनता पक्ष हा चेटकीन आहे, हा विरोधी पक्षातले लोक वारंवार खातोय, हे मी यापूर्वीच सांगितलेलं आहे। आणि त्यांच्या सोबत जो मित्रपक्ष राहील त्याचा केसानी गळा कापणे ही त्यांची शैली राहिलेली आहे। त्यांनी साक्षात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना त्यांनी त्यांच्यासोबत कशा पद्धतीचं त्यांच्या पक्षासोबत काय केलं हे आपल्यासोबत आहे। शरद पवार साहेबांसारख्या लोकनेत्यांच्या संदर्भात हे आपल्या वस्तुस्थिती आपल्यासोबत आहे। त्यामुळे त्यांच्या जवळच्यांना पहिले ते खातात आणि भारतीय जनता पक्ष अशी चटकी नाही म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। थँक्यू। देखो नीट एग्जाम जो है वो नीट एग्जाम का जो पेपर लीक हुआ है वो पहली बार नहीं हुआ है, इसके पहले 70 बार हो चुका है, 71वीं बार इस बार हुआ है। और नीट की एग्जाम को लेकर जो मंत्री है उन्होंने तात्काल स्वरूप में इस्तीफा देना चाहिए, ये हमारी मांग है। मगर एप्स्टीन फाइल जैसे घिनौने कांड में जो पुरी नाम के मंत्री, उनका इस्तीफा न होना और इन मंत्रियों का भी न होना, एक जैसे इन्हें बेशरमता की ये कहीं ना कहीं एक हद हो चुकी है, इतना भी हम कहना चाहते हैं। और केवल नीट का ही नहीं तो हर एग्जाम जो है उसके पेपर फोड़कर एक भ्रष्टाचार करने का एक सिलसिला उन्होंने शुरू किया है। जो सरकार वोट चोरी के माध्यम से सत्ता में आती है वो इस प्रकार से सभी चोरियों को बढ़ावा देती है।